आज आपण 12वी राज्यशास्त्राच्या प्रकरण 3 1991 नंतरच्या महत्त्वाच्या संकल्पना आणि समस्या मानवतावादी प्रश्न प्रश्न क्रमांक 4 सह संबंध स्पष्ट करा प्रत्येकी 3 गुण या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत बोर्ड परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेच्या स्वरूपानुसार। त्याच्यात नंबर 1 आहे महिला सक्षमीकरण आणि शाश्वत विकास। आता या दोन्हीमधला काय कोरिलेशन आहे, सहसंबंध आहे ते आपल्याला स्पष्ट करायचे आहे। या अगोदर आपल्याला फरक स्पष्ट करा असे प्रश्न येत होते, परंतु आता नवीन अभ्यासक्रमात आणि नवीन या आराखड्यानुसार सहसंबंध स्पष्ट करा हा नवीन प्रश्न आलेला आहे, नवीन स्वरूप आहे। याच्यामध्ये आपल्याला सहसंबंध स्पष्ट करायचा आहे, फरक सांगायचा नाही। या दोन मुद्द्यामध्ये काय संबंध आहे तो स्पष्ट करायचा आहे, महिला सक्षमीकरण आणि शाश्वत विकास। नंबर 1 मुद्दा, महिला सक्षमीकरण म्हणजे अशी प्रक्रिया ज्याद्वारे महिलांना त्यांच्या जगण्याच्या मूलभूत गरजा त्यांना भागवता येतात। या प्रक्रियेत महिलांना ताकद व आत्मविश्वास प्राप्त होतो, त्यांचा स्वाभिमान वाढतो आणि अन्यायाविरुद्ध लढा देण्यासाठी बळ निर्माण होते। नंबर 2, महिला सक्षमीकरणांतर्गत महिलांची सामाजिक, आर्थिक, मानसशास्त्रीय आणि राजकीय प्रगती साध्य करण्याचा प्रयत्न केला जातो। नंबर 3, शिक्षण, आरोग्य, रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातात। निर्णय प्रक्रियामध्ये अनेक संधी दिल्या जातात। कौशल्यावर आधारित प्रशिक्षण देऊन वेगवेगळे उद्योग सुरू करण्यास प्रोत्साहन दिले जाते। कुटीर उद्योग, लघुउद्योगातून शाश्वत विकास साध्य केला जातो। एकंदरीत महिला सक्षमीकरण आणि शाश्वत विकासामध्ये महिलांचं सबलीकरण जर झालं तर निश्चितच शाश्वत विकासाला दिशा मिळू शकते, हे या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे। एकंदरीत जगातील किंवा देशातील निम्मी शक्ती जी आहे त्यांना जर आपण सबल केलं, आज ते सबलीकरणाचे किंवा सक्षमीकरणाचे आपल्याला रिझल्ट मिळू लागलेले आहेत। आज सैन्यामध्ये असेल किंवा वैमानिक असेल, अनेक क्षेत्रामध्ये महिला पुढे आलेल्या आहेत। एकंदरीत पोलीस खातं असेल किंवा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वैज्ञानिक असतील किंवा वेगवेगळ्या उद्योजक असतील, इव्हन कृषी क्षेत्रातसुद्धा नवनवीन संशोधन करून शेती विकास करणाऱ्या महिलांच्या आपण मुलाखती पाहतो। एकंदरीत महिला सक्षमीकरण जर झालं तर निश्चितच संपूर्ण घराचा, कुटुंबाचा आणि देशाचा शाश्वत विकास आणि टिकाऊ स्वरूपाचा विकास होऊ शकतो आणि नंतरच्या येणाऱ्या पिढीला सुद्धा त्या विकासाची फळे चाखता येऊ शकतील। म्हणून महिला सक्षमीकरणामध्ये महिलांच्या व्यक्तिमत्वाचा आणि सर्वांगीण विकासाचा मार्ग मोकळा होतो। एकंदरीत त्यांच्या आर्थिक, राजकीय आणि सामाजिक स्थितीत सुधारणा घडवून आणली जाते आणि वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये पुढे येण्यासाठी त्यांना प्रोत्साहन दिले जाते। आज UPSC असेल किंवा MPSC असेल, अशा वेगवेगळ्या सार्वजनिक सर्व्हिसेस किंवा सार्वजनिक नोकरीमध्ये सुद्धा महिलांना विशेषतः MPSC आणि UPSCमध्ये महत्त्वाचे स्थान मिळत आहे आणि त्या झपाट्याने पुढे जात आहेत। मेडिकल क्षेत्रामध्ये सुद्धा त्या पुढे आहेत। एकंदरीत महिला सक्षमीकरण जर झाले तर संपूर्ण समाजाचा शाश्वत विकास होऊ शकतो, हे आपल्याला लक्षात येतं। एकंदरीत ते स्वतःच्या पायावर उभा राहू शकतात आणि निर्माण होणाऱ्या समस्यांना ते तोंड देण्याची आणि अन्यायाला लढा देण्यासाठी बळ त्यांच्यामध्ये निर्माण होऊ शकते। शिक्षण, आरोग्य आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातात। एकंदरीत वेगवेगळ्या कौशल्यावर आधारित वेगवेगळे कुटीर उद्योग, लघुउद्योगातून शाश्वत विकास साध्य केला जाऊ शकतो। त्याच्यानंतर नंबर 2, गरिबी आणि विकास। गरिबी आणि विकास, पॉवर्टी अँड डेव्हलपमेंट, याचा काय संबंध आहे? नंबर 1, गरिबी म्हणजे योग्य संधी व पर्यायांचा अभाव, तसेच मानवी प्रतिष्ठेचे उल्लंघन। याचाच अर्थ समाजामध्ये प्रभावीपणे भाग घेण्याच्या क्षमतेचा अभाव, कुटुंबाच्या अन्न व वस्त्र यांच्या मूलभूत गरजा पुरवण्या इतक्या संपत्तीचा अभाव, शाळा किंवा दवाखाने नसणे, अन्न उत्पादनासाठी पुरेशी जमीन नसणे, रोजगार नसणे, तसेच कर्ज मिळवण्या इतकी पत नसणे। याचबरोबर गरिबी म्हणजे व्यक्तीची, कुटुंबाची तसेच समाजाची असुरक्षितता आणि दुर्बलता होय। याचा अर्थ दुर्बल घटक हिंसेला बळी पडण्याची शक्यता असते, तसेच त्यांना दुर्लक्षित परिस्थितीत जगावे लागते।
त्यांना स्वच्छ पर्यावरण, पाण्याचा आणि आरोग्याचा अभाव सहन करावा लागतो. त्याच्यानंतर गरिबी निर्मूलनासाठी शासन तसेच समाजातील इतर घटकांचा संपूर्ण सहभाग असणे गरजेचे आहे. लोकशाहीकरण आणि मानवी हक्काचे संरक्षण हे सुशासनाचे मूलभूत घटक गरिबी दूर करण्यासाठी आवश्यक आहेत. आणि नंबर 4, गरिबी निर्मूलन आणि विकासासाठी सामाजिक न्याय व समतेवर आधारित विकास हे भारताचे धोरण राहिले आहे. भारत सरकारने गरिबांच्या मदतीसाठी तसेच समग्र विकास घडवून आणण्यासाठी वेळोवेळी विविध कार्यक्रम योजलेले आहेत. एकंदरीत गरिबी आणि विकास यांच्यामध्ये संबंध आहे. विकास कधी होतो? विकास ही व्यापक संकल्पना आहे. विकासामध्ये विशेषतः दारिद्र्यात जीवन जगणाऱ्या लोकांच्या राहणीमानात सुधारणा झाली पाहिजे, एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे ह्याच्यामध्ये. गरिबी किंवा पॉवर्टी किंवा दारिद्र्य हे एकाच अर्थाने आहेत. गरिबी या ठिकाणी आपण निरपेक्ष गरिबीचा किंवा ॲब्सोल्यूट पॉवर्टीचा विचार करतो आहोत. ॲब्सोल्यूट पॉवर्टी आणि डेव्हलपमेंट याच्यामध्ये काय संबंध आहे? तर एखादी व्यक्ती गरीब किंवा एखादा समाज गरीब किंवा एखादा कुटुंब गरीब आहे म्हणत असताना आपल्यासमोर काही चित्र उभा राहतात की त्यांना जमीन नसते, अन्नधान्य किंवा दैनंदिन गरजा भागवण्या इतपत त्यांचं उत्पन्न नसते, रोजगाराच्या संधी नसतात, कर्ज मिळण्या इतकी त्यांची पत नसते आणि अशा समाजामध्ये ते अनेक समस्यांशी संघर्ष करत असतात. ते दुर्बल असतात, हिंसेला बळी पडण्याची शक्यता असते. एकंदरीत त्यांची जी काही समाजामधलं स्थान आहे ते दुय्यम असतं. परंतु एकंदरीत देशाचा विकास व्हायचा जर असेल तर त्या गरिबांना वर काढण्यासाठी शासनाने लोककल्याणाचे, समाज कल्याणाचे वेगवेगळे हितकारी कार्यक्रम राबवणे आवश्यक असते आणि ते दृष्टिकोन समोर ठेवून भारत सरकार वेगवेगळ्या दारिद्र्य निर्मूलनाच्या कार्यक्रमांची अंमलबजावणी करत असते. कारण लोकशाहीकरण आणि मानवी हक्काचे संरक्षण हे सुशासनाचे मूलभूत घटक गरिबी दूर करण्यासाठी आवश्यक आहेत. कारण लोकशाहीकरणामध्ये लोकांचा सहभाग महत्त्वाचा असतो. त्यांच्या मानवी हक्कांचं संरक्षण करणं तेवढंच महत्त्वाचं असतं आणि मानवी हक्कांचं संरक्षण जर होत असेल, त्यांच्या विचारांचं, अभिव्यक्तींचं, वेगवेगळ्या हक्कांचं जर संरक्षण होत असेल तर एकंदरीत सन्मानाने त्यांना जर समाजात वागणूक मिळत असेल तर त्यांना प्रतिष्ठेने जीवन जगण्यात उत्साह राहतो आणि एकंदरीत त्यांना रोजगाराच्या संधी, शिक्षणाच्या संधी, एकंदरीत कौशल्यावर आधारित वेगवेगळे व्यवसाय आणि वेगवेगळ्या सार्वजनिक क्षेत्रातील बँका त्यांना मुबलक अशा कर्ज पुरवठा जेव्हा आहे कुटीर उद्योग, लघु उद्योगासाठी उपलब्ध करून देत असतील तर निश्चितच त्यांच्या राहणीमानात सुधारणा होऊ शकते. म्हणून एकंदरीत विकास म्हणजे दारिद्र्यात जीवन जगणाऱ्या लोकांच्या राहणीमानाचा दर्जा सुधारणे एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. दुसरी गोष्ट विषमता दूर होणे महत्त्वाचं आहे आणि जीवनमानाचा दर्जा सुधारणे महत्त्वाचं आहे. म्हणून ह्या 2-3 गोष्टी जर त्या ठिकाणी घडत असतील, विषमता दूर होणे, दारिद्र्य किंवा गरिबी दूर होणे आणि लोकांच्या राहणीमानात सुधारणा होणे, अशी जर वैशिष्ट्ये असतील तर तिथे विकास होत आहे असं म्हणता येईल. अन्यथा समाजातला बहुतांशी जर घटक दुर्लक्षित जीवन जगत असेल किंवा अर्धपोटी असेल किंवा त्यांच्या गरजा जर भागू शकत नसतील तर अशा देशामध्ये लोकांच्या राहणीमानाचा दर्जा जर खालावलेला असेल तर ते राष्ट्र विकसित आहे असं म्हणता येणार नाही. म्हणून एकंदरीत आम्ही विकासाच्या दिशेने आमचं पाऊल चालू आहे हे म्हणत असताना आम्ही आधी आमच्या देशातील दारिद्र्य दूर केलं पाहिजे. एकंदरीत सर्वसामान्य माणसाच्या किमान गरजा भागवण्या इतपत आमचा विकास झाला पाहिजे आणि एकंदरीत नंतर वेगवेगळ्या संधी त्यांना मिळाल्या पाहिजेत, तरच आम्ही विकास साध्य करू शकतो. म्हणून गरिबी आणि विकास यांचा फार जवळचा संबंध आहे. विकास म्हणत असताना त्या ठिकाणच्या दारिद्र्य रेषेतील जीवन जगण्याच्या लोकांचं प्रमाण हे कमी झालं पाहिजे आणि ते भारतामध्ये हळूहळू होत आहे. हा वेग जरी कमी असला, कारण वाढत्या लोकसंख्येचा दरही तेवढाच आहे, म्हणून लोकसंख्या दारिद्र्यात जीवन जगणाऱ्या लोकसंख्येत जरी घट होत असली तरी वाढत्या लोकसंख्येमुळे पाहिजे तेवढी घट त्यामध्ये होत नाही. एकंदरीत उपलब्ध असलेली जी संसाधनं आहेत मुबलक प्रमाणात नाहीत आणि त्याच्यामुळे त्यांना जीवन जगत असताना वेगवेगळ्या सोयीसुविधा किंवा दारिद्र्य निर्मूलन करण्यासाठी वेगवेगळे कार्यक्रम शासनाने लागू करावे लागतात, धोरणे ठरवावे लागतात आणि त्यावर निधी उपलब्ध करून देऊन त्यांना दैनंदिन रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्याव्या लागतात.
शिक्षणाच्या, आरोग्याच्या संधी उपलब्ध करून द्याव्या लागतात. म्हणून गरिबी निर्मूलन आणि विकासासाठी सामाजिक न्याय व समतेवर आधारित विकास. विकास कसा असला पाहिजे? सामाजिक न्यायावर आणि समतेवर आधारित, सोशल जस्टिस आणि इक्वॅलिटीवर आधारित हा विकास असला पाहिजे. जात, धर्म, लिंग, स्थान, प्रदेश या कोणत्याही गोष्टीचा विचार न करता मानवी घटक हाच केंद्रीभूत मानून, माणूस हा घटक केंद्रीभूत मानून विकास झाला पाहिजे. एकंदरीत जीवन जगण्यासाठी त्या व्यक्तीला कोणकोणत्या गोष्टींची गरज आहे त्या सर्व गोष्टींची मदत भारत सरकारकडून समग्र घटक विकास घडवून आणण्यासाठी वेळोवेळी विविध कार्यक्रम अवलंबून, वेगवेगळ्या योजना अवलंबून दारिद्र्य दूर करण्यासाठीचे कार्यक्रम आखले जातात. एकंदरीत अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. एखाद्या देशातील राजकीय सत्ता कशा दिशेने पाऊल उचलत आहे, संपूर्ण समाजाचा त्या सरकारला पाठिंबा आहे का नाही हे पाहत असताना सुद्धा ते सरकार दारिद्र्यात जीवन जगणाऱ्या लोकांसाठी कोणकोणते कार्यक्रम आखत आहे, रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी कोणकोणते कार्यक्रम आखत आहे, हा विचार प्रामुख्याने केला जात असतो. नंबर 3, लिंग भाव दृष्टिकोन आणि स्त्री पुरुष असमानता. उत्तर नंबर 1, लिंगभाव म्हणजे पुरुष आणि स्त्रिया यांना समाजाने बहाल केलेली वैशिष्ट्ये. यामध्ये स्वभाव, नीतिमूल्ये, भूमिका आणि स्त्री पुरुषामध्ये असणारे नाते संबंध यांचा समावेश होतो. लिंगभाव निगडित दृष्टिकोन स्त्री पुरुषामधील हितसंबंध, त्यांच्या भूमिका, त्यांचा संसाधनावर असणारा हक्क, कामाचे विभाजन, मागण्या व समस्या यावर भाष्य करतो. स्त्री आणि पुरुषांचा जगण्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन परस्परांपासून भिन्न असतो. हे लिंगभाव निगडित दृष्टिकोनाचे गृहीतक असते. नंबर 4, ही भिन्नता या गटांना असलेल्या विभिन्न सामाजिक आणि ऐतिहासिक अनुभवामुळे येते. याचा परिणाम विविध क्षेत्रात महिला डावलल्या गेल्या आणि स्त्री पुरुष असमानता व्यापक समस्या बनली. म्हणजे लिंगभाव दृष्टिकोन आणि स्त्री पुरुष असमानता. लिंगभाव दृष्टिकोन, लिंग मेल और फिमेल, भाव त्यांच्याबद्दलचा दृष्टिकोन किंवा विचार हेच स्त्री पुरुषामधील असमानतेचं प्रमुख कारण आहे. कारण लिंगभावामध्ये पुरुष आणि स्त्रियांना समाजाने बहाल केलेली वैशिष्ट्ये. कारण स्त्री आणि पुरुष परस्परांकडे भिन्न विचाराने किंवा एकमेकांच्या विरुद्ध विचाराने पाहत असतात. यामध्ये स्वभाव स्त्रियांचा वेगळा, पुरुषांचा वेगळा असं आम्ही गृहीतच ठरवलेला आहे. नीतिमूल्ये, महिलांनीच नीतिमूल्ये बाळगण्याची हमी घेतलेली आहे असा विचार. भूमिका, पुरुषांची भूमिका स्त्रियांच्या भूमिकेपेक्षा महत्त्वाची आहे आणि स्त्री पुरुषामध्ये असणारे नातेसंबंध यांचा समावेश देखील होतो. आज आपण बघतो आहे की विकास म्हणत असताना मोठ्या प्रमाणात घटस्फोटाचं प्रमाण वाढलेलं आहे. विचारांची सांगड बसत नाही आणि अशा पद्धतीनं मोठ्या प्रमाणात कोर्टाला सुद्धा कामं लागलेली आहेत. म्हणून विकास म्हणजे पाश्चात्य संस्कृतीचं आचरण करणे म्हणजे विकास नव्हे. आमच्या भारताची संस्कृती जपत असताना आम्ही आमची नीतिमूल्ये, आमचा स्वभाव, विश्वकुटुंबकम ही संकल्पना डोळ्यासमोर ठेवून, कुटुंब किंवा रामराज्याची संकल्पना डोळ्यासमोर ठेवून गाव आणि कौटुंबिक पातळीवरचा हा कारभार चालणे आवश्यक आहे. लिंगभाव निगडीत दृष्टिकोन स्त्री पुरुषामधील हितसंबंध, त्यांच्या भूमिका, त्यांचा संसाधनावर असणारा हक्क, कामाचे विभाजन, मागण्या व समस्या. आज महिलांच्या वेगवेगळ्या संघटना आहेत, त्यांच्या वेगवेगळ्या मागण्या आहेत, वेगवेगळ्या समस्या आहेत. आज आपण बघतो की वेगवेगळ्या टीव्हीच्या चॅनलवर देशातल्या महिलांच्या संदर्भात वेगवेगळ्या समस्या पुढे येतात आणि संपूर्ण देशामध्ये अशा पद्धतीनं महिलांबद्दल जीवन जगण्यासाठी अस्थिरता निर्माण होते, घबराट निर्माण होते. समाजामध्ये शांततेचं वातावरण राहत नाही आणि मग संपूर्ण समाजामध्ये जर विश्वासाचं आणि समाधानाचं जर शांततेचं वातावरण नसेल तर महिलांचा सर्वांगीण विकास होणे शक्य आहे का? एकंदरीत संपूर्ण समाजाच्या वृत्तीमध्ये बदल होण्यासाठी कुठेतरी आध्यात्मिक आणि सामाजिक अधिष्ठान असणारं शिक्षण देणं गरजेचं आहे. पण आज आपण भौतिक सुखाच्या मागे लागून केवळ हित कमवणं किंवा भौतिक वस्तू जमा करणं किंवा एखादा माणूस मोठा आहे तर तो केवळ पैशाच्या किंवा त्याच्या वेतनावरून आम्ही ओळखत असतो. एकंदरीत नीतिमूल्ये, संस्कार, आध्यात्मिक, सामाजिक त्याचं ज्ञान कसं आहे किंवा त्याचे वर्तन कसं आहे याचा विचार न करता केवळ भौतिक सुखाच्या मागे लागून आज आपण बघतो मीडियामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या घटना दैनंदिन चालू असतात. म्हणजे एकंदरीत स्त्री पुरुषामधील संबंध जे आहेत फारसे काही असे सुव्यवस्थित नाहीत. म्हणून एकंदरीत कामाचं विभाजन बघतो आपण. कामं जरी सारखी असली तरी वेतन भिन्नता असते. महिलांच्या मागण्या आणि समस्या वेगवेगळ्या आहेत, पुरुषांच्या मागण्या आणि समस्या वेगळ्या आहेत. एकंदरीत महिलांचा संसाधनावर असणारा हक्क कमी आहे.
वडिलोपार्जित साधन संपत्ती मुलाच्या नावाने. आज आपण कोर्टाने जरी कायदे केलेले असले तरी महिला त्या पुढे येत नाहीत की संपत्तीवर माझा हक्क आहे म्हणून पुढे येत नाहीत. एकंदरीत त्यांचा संसाधनावर असणारा हक्क कमी आहे. कामाचे विभाजन, काम जरी त्याच तोडीचं असलं तरी त्यांना वेतन कमी दिलं जातं. स्त्री पुरुषांचा जगण्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन परस्परांपासून भिन्न असतो. हे लिंगभाव निगडीत दृष्टिकोनाचे गृहीतक आहे. असं आझम्पशन गृहीत धरलेलं आहे की स्त्री पुरुषाकडे वेगळ्या दृष्टीने बघते आणि पुरुष स्त्रियांकडे वेगळ्या दृष्टीने बघतात, आणि हे परस्परापासून भिन्न विचार असणारे हे लिंगभाव निगडीत दृष्टिकोन. ही भिन्नता या गटांना असलेल्या विभिन्न आणि सामाजिक आणि ऐतिहासिक अनुभवामुळे होते. आणि एकंदरीत पुरुषांचा महिलांबद्दल आणि महिलांचा पुरुषांबद्दल असलेला जो दृष्टिकोन आहे तो आतापर्यंतच्या काळातील सामाजिक आणि ऐतिहासिक अनुभवातून पुढे आलेला आहे. आणि हा विचार एक गृहीतक किंवा ते 100% असतंच असं गृहीत धरलेलं आहे. कारण पुरुष म्हणजे असे आणि स्त्रिया म्हणजे तशा, अशा प्रकारचा सामाजिक आणि ऐतिहासिक अनुभवातून हे परिणाम विविध क्षेत्रात महिला डावलल्या गेल्या. आणि एकंदरीत आज आपण पाहतो की महिला अनेक क्षेत्रात डावलल्या जातात. वेगवेगळ्या चांगल्या दर्जाच्या संधी त्यांना उपलब्ध होत नव्हत्या, परंतु आता महिला सक्षमीकरणाचं जे काही दशक म्हणतो आपण 1976 पासूनचं, तर आता हळूहळू महिला जागृती झालेली आहे आणि एकंदरीत सर्व क्षेत्रामध्ये महिलांचा सहभाग वाढत चाललेला आहे. मात्र एकंदरीत नीतिमूल्य आणि सामाजिक सुरक्षितता आपण जर म्हटलो तर त्या समस्यांना आजही त्यांना तोंड द्यावे लागत आहे. नंबर 4, लिंगभाव समानता आणि स्त्रियांवर होणारे अन्याय. लिंगभाव असमानता ही व्यापक समस्या आहे. याची कारणे म्हणजे महिलांसाठी चांगल्या रोजगाराच्या संधीचा अभाव आणि स्त्री पुरुषांमध्ये असलेली वेतनाची असमानता. जगात जवळपास सगळीकडे महिला आणि बालकांना रोजच्या जगण्यात चांगले शिक्षण आणि आरोग्य सुविधा नाकारल्या जातात. आर्थिक आणि राजकीय निर्णय प्रक्रियेमध्ये त्यांचे प्रतिनिधित्व पुरेसे नसते. त्यांना हिंसा व भेदभावासही सामोरे जावे लागते. अशा प्रकारे लिंगभाव व असमानता हे स्त्रियांवर होणारे अन्यायाचे मूळ स्रोत आहे. म्हणजे लिंगभाव असमानता, स्त्री आणि पुरुष यांच्यामध्ये जी असमानता आहे त्याच्यातून स्त्रियांवर होणारे अन्याय अत्याचार आम्ही जर बघितले तर याचे अनेक कारणं आहेत. स्त्रियांना रोजगार संधीचा अभाव असतो. शिक्षणामध्ये सुद्धा त्यांना दुय्यम स्थान असते. त्यांच्यावर होणारा जो काही शिक्षणावर होणारा खर्च आहे तो त्या कुटुंबकर्त्यांना नकोसा वाटतो. कारण एकदा लग्न लावून दिल्यानंतर आपली जबाबदारी संपली असा त्याचा विचार असतो. आणि एकीकडं आपण म्हणतो की महिला म्हणजे नारी शक्ती, महिला शक्ती, एकीकडे आम्ही देवी देवतांची त्यांना उपमा देतो. आणि एकंदरीत मग आजच्या सर्वसामान्य वर्तमान परिस्थितीमध्ये अन्यायाला त्या बळी पडत असतात. वेतनाच्या दृष्टिकोनातून असमानता आहे. रोजगाराच्या दृष्टिकोनातून त्यांना योग्य अशा संधी रोजगाराच्या उपलब्ध होत नाहीत. आणि कुठे लांब जर संधी असतील तर त्या स्वतः एकट्या स्वतंत्रपणे जाऊ शकत नाहीत, कारण सामाजिक वातावरण तेवढं सुरक्षिततेचं नसतं. जगात जवळपास सगळीकडे महिला आणि बालकांना रोजच्या जगण्यात चांगले शिक्षण आणि आरोग्य सुविधा नाकारल्या जातात. म्हणजे आरोग्यविषयक सोयीसुविधा त्यांना वेळेवर मिळत नाहीत. चांगल्या शिक्षणाबद्दल त्यांना दुय्यम स्थान दिले जाते. आर्थिक आणि राजकीय निर्णय प्रक्रियामध्ये त्यांचे प्रतिनिधित्व पुरेसे नसते. कौटुंबिक असेल किंवा मग सामाजिक असेल, कौटुंबिक वातावरणामध्ये सुद्धा आर्थिक निर्णय घेत असताना किंवा सार्वजनिक क्षेत्रामध्ये राजकीय निर्णय प्रक्रियेमध्ये किंवा निवडणुकामध्ये त्यांचं प्रतिनिधित्व फारसं नसतं. आज आपण बघतो की नगरपालिका आणि महानगरपालिका किंवा ग्रामपंचायत याच पातळीवर हे प्रयोग केले जातात. मात्र संसदेसारख्या किंवा राज्य विधिमंडळामध्ये महिलांना 33% किंवा 50% वाटा आजही त्यांना मिळत नाही. हा संघर्ष त्यांना आजही करावा लागत असतो. कारण एकंदरीत 50% शक्ती असताना 50% वाटा त्यांना दिला पाहिजे होता, परंतु आजही पुरेसं प्रतिनिधित्व त्यांना विधानसभेत किंवा विधान परिषदेत किंवा लोकसभेत आणि राज्यसभेत फारसं दिसत नाही. एकंदरीत चूल आणि मूल किंवा जर काय प्रयोग करायचे असतील तर केवळ खालच्या पातळीवर म्हणजे ग्रामपंचायत आणि पंचायत समिती, नगरपालिका यापुरतेच मर्यादित ठेवले जातात. याचा अर्थ असा आहे की आजही जरी आम्ही कायदे केलेले असले, महिला सक्षमीकरण जरी म्हणत असलो, तरी मोठ्या प्रमाणात त्यांना या राजकीय प्रतिनिधित्वापासून आणि आर्थिक प्रक्रियेपासून त्यांना दूर ठेवलं जातं. अशा प्रकारे लिंगभाव व समानता ही स्त्रियांवर होणाऱ्या अन्यायाचे मूळ स्रोत आहे किंवा मूळ सोर्स आहे असं आपल्याला म्हणता येईल. त्याच्यानंतर नंबर 5, स्टॉकहोम परिषद आणि पर्यावरण संरक्षण. नंबर 1, 1972 साली स्टॉकहोम येथे संयुक्त राष्ट्रांच्या मानवी पर्यावरण विषयक परिषदेत
पहिल्यांदाच आर्थिक विकास आणि पर्यावरणाचा ऱ्हास यांच्यातील संबंधाचा विचार आंतरराष्ट्रीय स्तरावर केला गेला. या परिषदेचा मुख्य हेतू मानवी पर्यावरणाचे संरक्षण आणि त्यात सुधारणा घडवून आणण्यासाठी देशांना प्रोत्साहन देणे आणि मार्गदर्शन करणे असा होता. ही परिषद पर्यावरण संरक्षणाच्या उद्देशाने आंतरराष्ट्रीय स्तरावर टाकण्यात आलेले पहिले पाऊल होते. त्यानंतर सातत्याने पर्यावरण संरक्षण विषयक उपाययोजना व कार्यक्रमाची आखणी करण्यात आली. 1983 साली संयुक्त राष्ट्रांनी जागतिक पर्यावरण आणि विकास आयोगाची स्थापना केली. रिओ दी जेनेरिओ येथे अर्थ समिट 1992, तसेच 2002 साली जोहान्सबर्ग येथे अर्थ समिटसाठी शासन, उद्योग आणि स्वयंसेवी संस्थांचे नेते एकत्र आले. शाश्वत विकास हे सर्वात महत्त्वाचे ध्येय आहे हे ठरले गेले. 2012 रिओ येथे संयुक्त राष्ट्रांची शाश्वत विकासासंदर्भात पुन्हा एकदा परिषद घेतली गेली. त्याला रिओ+20 किंवा रिओ अर्थ समिट 2012 असे संबोधले जाते. एकंदरीत स्टॉकहोम परिषद आणि पर्यावरण संरक्षण ही सुरुवातीचीच परिषद आहे, ज्याच्यामध्ये 1972 साली स्टॉकहोम येथे संयुक्त राष्ट्राच्या मानवी पर्यावरण विषयक परिषदेत पहिल्यांदाच आर्थिक विकास आणि पर्यावरणाचा ऱ्हास. तर आर्थिक विकास, इकॉनॉमिक डेव्हलपमेंट अँड डिक्रीज इन इन्व्हायरमेंट, याचा कुठेतरी संबंध आहे हे तेव्हा लक्षात आलं आणि त्याचे परिणाम संपूर्ण जगाला दिसू लागल्यामुळे हे जगातल्या सर्व देशांच्या सदस्य राष्ट्रांच्या बैठका घेण्यात येऊ लागल्या. कारण या परिषदेचा मुख्य हेतूच काय होता, तर मानवी पर्यावरणाचे संरक्षण. कारण मानवाने निसर्गाचा जो भाग स्वतःच्या कल्याणासाठी वापरलेला होता, घरं बांधणे असेल, शहरे निर्माण करणे असेल, शेतीसाठी असेल, उद्योगधंद्यासाठी असेल, या सर्व मानवी जीवनाच्या कल्याणासाठी निसर्गाचा जो भाग या समाजव्यवस्थेने वापरलेला आहे, त्यात कुठंतरी संतुलन साधलं गेलं पाहिजे होतं. परंतु आर्थिक विकासाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात पर्यावरणाचा ऱ्हास झाला. हवेचं प्रदूषण, जलप्रदूषण, त्याच्यानंतर ध्वनी प्रदूषण आणि मोठ्या प्रमाणात विषारी द्रव्य पाण्यामध्ये विरघळल्यामुळे, मोठ्या प्रमाणात रासायनिक खतांचा वापर होत असल्यामुळे प्रत्येक गोष्ट विषारी झाली आणि त्याच्यातून वेगवेगळ्या रोगांचं त्या ठिकाणी निर्मिती झाली. मोठ्या प्रमाणामध्ये निसर्गात विषारी वायूचा प्रसार झाला आणि एकंदरीत मानवी जीवनाच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला. त्याच्यामुळे ही 1972 साली स्टॉकहोम येथे जी परिषद झाली, तिथं असा एक विचार करण्यात आला की आर्थिक विकास होतो आहे खरा, परंतु पर्यावरणाचा ऱ्हास जर त्या आर्थिक विकासामुळे होत असेल तर त्याला आर्थिक विकास म्हणायचं का? तर मग तेव्हा लक्षात आलं की आर्थिक विकास हा कसा असला पाहिजे, शाश्वत स्वरूपाचा असला पाहिजे. निसर्गाला किंवा पर्यावरणाला कोणत्या प्रकारची हानी न पोहोचविता वर्तमान काळातील समाजाच्या गरजा भागवून भविष्यातील येणाऱ्या पिढींच्या गरजा भागवण्याच्या क्षमतेत कुठल्याही प्रकारची त्या ठिकाणी अडचण निर्माण झाली नाही पाहिजे किंवा त्या ठिकाणी कुठला प्रश्न निर्माण झाला नाही पाहिजे, तडजोड निर्माण झाली नाही पाहिजे, अशा प्रकारचा विचार त्या ठिकाणी पुढे आला. आणि या परिषदेचा मुख्य हेतूच होता की मानवी पर्यावरणाचे संरक्षण करणे आणि त्यात सुधारणा घडवून आणण्यासाठी जगातील वेगवेगळे जे सदस्य देश आहेत त्यांना प्रोत्साहन देणे, त्यांना मार्गदर्शन करणे आणि अशा पद्धतीने वेगवेगळ्या देशांनी संयुक्त राष्ट्राने ठरवलेल्या अजेंड्याप्रमाणे आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये त्या पद्धतीच्या तरतुदी करणे. झाडे लावणे असेल, बांध घालणे असेल, जलसंरक्षण असेल, अशा पाणी अडवा, पाणी जिरवा किंवा एकंदरीत विषारी वायू बाहेर फेकणाऱ्या कारखान्यावर वेगवेगळ्या प्रकारच्या नियम, तरतुदी लागू करणे, अशा पद्धतीचे पाऊल प्रत्येक देशाने टाकले पाहिजे आणि एकंदरीत मानवी पर्यावरणाचं शाश्वत विकासाकडे वाटचाल झाली पाहिजे. याच्यासाठी या वेगवेगळ्या परिषदा 1972 पासून घेण्यात आल्या. 1983 साली संयुक्त राष्ट्राने जागतिक पर्यावरण आणि विकास आयोगाची स्थापना केली आणि या आयोगाने आपला अहवाल 1987ला संयुक्त राष्ट्राला दिला आणि त्याच्यानंतर रिओ दी जेनेरिओ येथे अर्थ समिट 1992ला झाला. त्याच्यानंतर 2002 साली जोहान्सबर्ग येथे अर्थ समिट झाला आणि शासन, उद्योग आणि स्वयंसेवी संस्थेचे नेते एकत्र आले होते. त्याच्यात शाश्वत विकास हे सर्वात महत्त्वाचे ध्येय होते. सस्टेनेबल डेव्हलपमेंट जो आहे तोच खरा आहे, अन्यथा केवळ भौतिक सुखाच्या मागं लागून किंवा मटेरियलिझम ज्याला आपण म्हणतो, संपूर्ण जग जर भौतिक सुखाच्या किंवा गुड्स किंवा वस्तूंच्याच मागे लागलं तर त्याच्यातून मोठ्या प्रमाणात नैसर्गिक संसाधनांची हानी होणं आणि मानवी कल्याणाकडे दुर्लक्ष करून
मोठ्या प्रमाणात जीविताची हानी होणं अशा प्रकारचा विकास काही कामाचा राहणार नाही. म्हणून 2012मध्ये सुद्धा रिओ येथे संयुक्त राष्ट्रांनी शाश्वत विकासासंदर्भात पुन्हा एकदा परिषद घेतली गेली. त्याला रिओ+20 किंवा रिओ अर्थ समिट असं म्हटलेलं आहे. जरी अशा वेगवेगळ्या परिषदा घेतल्या जात असल्या तरी जागतिक पातळीवर विकसनशील राष्ट्रे आणि विकसित राष्ट्रे किंवा डेव्हलपिंग अँड नॉन डेव्हलपिंग कंट्रीज याच्यामध्ये योग्य असा विचारविनिमय होत नाही. मोठ्या प्रमाणात जलद गतीने पाऊल या पृथ्वीच्या सुरक्षिततेसाठी घेणं आवश्यक आहे, वसुंधरेसाठी घेणं आवश्यक आहे. वेगवेगळ्या नद्या ज्या आहेत पवित्र केल्या पाहिजेत, परंतु आज गटाराप्रमाणे त्यांची स्थिती निर्माण झाली आहे. हे केवळ मानवी कल्याणासाठी म्हणून जो विकास केला तो मानवाच्या अस्तित्वाला धोका निर्माण करणारा आहे. म्हणून अशा पद्धतीने आता प्रत्येक देशाने, प्रत्येक गावाने, प्रत्येक प्रदेशाने आपापल्या परिसराची स्वच्छता, पर्यावरणाचं संतुलन, पाणी अडवणे, पाणी जिरवणे आणि जमिनीचं जे काही ज्याला आपण म्हणतो धूप आहे ते थांबवली पाहिजे. मोठ्या प्रमाणात झाडे लावले पाहिजेत. ऑक्सिजनचा पुरवठा मोठ्या प्रमाणात झाला पाहिजे. निसर्गातील पशुप्राण्यांना आसरा मिळाला पाहिजे. म्हणून झाडे लावा, झाडे जगवा असं जे ब्रीदवाक्य होतं, फक्त हे ब्रीदवाक्य न राहता किंवा केवळ जूनमध्ये फक्त फोटो काढून, झाडं लावल्याचे फोटो काढून पृथ्वीचं जे पर्यावरण असंतुलन आहे ते दूर होणार नाही. म्हणून असं म्हटलेलं आहे की कावळा करतो काव काव, माणसा माणसा झाड लाव, झाडे म्हणते या रे या, फळे फुले सावली घ्या. असं म्हटलं जातं की अंगी नाही बळ, दारी नाही आड, त्याने फुलं झाडं लावू नये. एकंदरीत समाजाने उत्साहाने आणि मोठ्या एक विचार घेऊन संपूर्ण या भारत मातेचा असेल किंवा संपूर्ण जगाच्या पर्यावरणाचं संतुलन ठेवण्यासाठी प्रत्येकाने पाऊल उचललं पाहिजे. आणि आपल्या जवळच आहे ते, आपण आपल्या कुटुंबाचं आणि आपल्या परिसरातली स्वच्छता ठेवली, झाडे लावले, पाण्याचं संतुलन ठेवलं, पाण्याचा योग्य वापर केला आणि प्रदूषित जी काही बाबी आहेत त्याचा योग्य अशी विल्हेवाट लावली तर निश्चितच प्रत्येकाच्या व्यक्तिगत पातळीवरून सुद्धा आपल्याला संपूर्ण जगाच्या असंतुलन जे झालेलं आहे पर्यावरणाचं त्याला कुठंतरी संतुलित करण्यासाठी आपला खारीचा वाटा राहू शकतो. म्हणून जागतिक पातळीवरच फक्त बैठकांमधून काही निर्माण होणार नाही, तर प्रत्येकाने आपली व्यक्तिगत जबाबदारी समजून, कौटुंबिक जबाबदारी समजून आपण झाडे लावणे, पाण्याचा योग्य वापर करणे, घाण पाण्याची व्यवस्था लावणे ह्या गोष्टी आपण केल्या पाहिजेत. तरच या संपूर्ण मानवजातीच्या अस्तित्वाला बाधा निर्माण होणार नाही. अन्यथा महामारीसारखे रोग निर्माण होऊ शकतील आणि एकंदरीत मानवाच्या अस्तित्वाला धोका निर्माण होऊ शकेल. म्हणून गांभीर्यानं घेणं आवश्यक आहे. नंबर 6, ब्रंटलँड कमिशन आणि शाश्वत विकासाचा दृष्टिकोन. 1983 साली अनेक राष्ट्रांनी जागतिक पर्यावरण आणि विकास आयोगाची स्थापना केली. हा आयोग ब्रंटलँड कमिशन या नावाने ओळखला जातो. या आयोगाने 1987 साली आपला अहवाल सादर केला. त्याला 1987 साली संयुक्त राष्ट्रांनी स्वीकृती दिली. म्हणजेच ब्रंटलँड कमिशनने शाश्वत विकास या विकासविषयक पर्यायी दृष्टिकोनाचे प्रतिपादन केले. म्हणून आता संपूर्ण जगाचंच लक्ष लागलेलं आहे की शाश्वत विकासाशिवाय पर्याय नाही आणि शाश्वत विकासच संपूर्ण जगाला तारून नेऊ शकतो. अन्यथा भौतिक सुखाच्या मागे लागून मोठ्या प्रमाणात औद्योगिकरण आणि नैसर्गिक संसाधनांची अफाट मोठ्या प्रमाणामध्ये हानी जर होत असेल आणि झपाट्याने त्याचा वापर करून पाहिजे त्या पद्धतीची चयन करून निघून जावा असा हा विचार संपूर्ण जगाच्या अस्तित्वाला धोका निर्माण करणार आहे. म्हणून आता याला आळा घातला पाहिजे आणि आपली जी काही कल्याणाची किंवा एकंदरीत चैन मस्त मजेत जीवन जगण्याची जी काही कल्पना आहे ती बाजूला ठेवून शाश्वत आणि नैसर्गिक पद्धतीने जीवन जगण्याचा कल असला पाहिजे आणि उपलब्ध असलेल्या निसर्गातील संसाधनांचा पर्याप्त वापर करून येणाऱ्या पिढीला आणि या मानवजातीला एक कल्याणकारी स्वरूपाचा त्या ठिकाणी वातावरण निर्माण होईल आणि येणाऱ्या पिढीला सुद्धा आनंदी जीवन जगता येईल याच्यासाठी विचार करणे आवश्यक आहे. म्हणून अशा प्रकारच्या परिषदा आता प्रकर्षाने जगामध्ये निर्माण होत आहेत. जरी आजही आपण बघतो मोठ्या प्रमाणात जगामध्ये वेगवेगळ्या जंगलामध्ये आगी लागत आहेत, पशुप्राणी वन्यप्राणींची त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हानी होत आहे. आज आपण बघतो जगातल्या मोठमोठ्या देशामध्ये जंगलांना आगी लागत आहेत. जसं की दक्षिण आफ्रिकेमध्ये मोठे प्रमाणात जंगलाला आग लागलेली आपण पाहतो. म्हणजे एकंदरीत हा कार्बन डायऑक्साईड बाहेर पडतो आणि एकंदरीत
संपूर्ण पृथ्वीचे तापमान वाढते आणि एकंदरीत पर्यावरणाचं संतुलन बिघडतं आणि मग मोठ्या प्रमाणात पाऊस तर पडतो, अन्यथा कोरडा दुष्काळ असतो, अन्यथा महापूर येतो, रोगराई येते, अशा प्रकारचे अनेक संकटं निर्माण होतात. मोठ्या प्रमाणात तापमानात वाढ होते, त्यामुळे मग त्वचेशी संबंधित कॅन्सरसारखे भयंकर रोग या समाजाला जुटतात. म्हणून एकंदरीत निसर्गाला डावलून आपल्याला काही करता येणार नाही, याचा विचार आपण केला पाहिजे. त्याच्यानंतर भारतीय समाज, स्त्री पुरुष विषमता. भारतीय समाज आणि स्त्री पुरुष विषमता या शब्दावरूनच आपल्याला लक्षात येते की भारतीय समाजामध्ये स्त्रियांना दुय्यम स्थान असतं आणि पुरुष हा कुटुंबाचा कर्ता असल्यामुळे, पुरुष प्रधान संस्कृती असल्यामुळे स्त्रियांना दुय्यम लेखलं जातं. एकंदरीत भारतामध्ये पुरुषप्रधान समाजव्यवस्था आहे. सामाजिक रूढी व प्रथा तसेच सामाजिक परंपरा, धार्मिक परंपरा स्त्रियावर अन्यायकारक निर्बंध लादत असत. स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार नाकारण्यात आला होता. पूर्वी चूल आणि मूल एवढाच स्त्रियांच्या कार्याचा परिघ होता. आर्थिक आणि राजकीय निर्णय प्रक्रियेत त्यांना स्थान नव्हते. एकंदरीत भारतीय समाज व्यवस्थाच अशा प्रकारची अन्यायकारक आणि सामाजिक रूढी व प्रथा आणि परंपरा या स्त्रियांना वेगवेगळे निर्बंध घालत असत. अगोदर शिक्षण घेणे म्हणजे स्त्रियांना बाहेर पडणे आणि शाळेत जाणे हे योग्य असं वाटत नव्हतं. परंतु आता चूल आणि मूल या कक्षेच्या बाहेर येऊन या स्त्रिया शिक्षणामध्ये, सामाजिक कार्यामध्ये आणि राजकीय क्षेत्रामध्ये सुद्धा हिरिरीने भाग घेत आहेत. मात्र एकंदरीत स्थिती पाहिजे तेवढी सुधारलेली आहे असं आपल्याला म्हणता येणार नाही. आजही आपण पाहतो बालविवाह आहे किंवा शिक्षणाचं प्रमाण त्यांचं कमी आहे, बालविवाह आहे, एकंदरीत पीडित आहेत वेगवेगळ्या लैंगिक बाबीमध्ये सुद्धा आपण बघतो. एकंदरीत सामाजिक अस्थिरता आम्हाला दिसून येते. एकंदरीत विकास म्हणत असताना, जागतिकीकरण म्हणत असताना, आधुनिकीकरण म्हणत असताना अशा या वेगवेगळ्या समस्याला सुद्धा महिलांना तोंड द्यावे लागत आहे. म्हणून भारतीय समाज आणि स्त्री पुरुष विषमता ही पारंपरिक भारतातली व्यवस्थाच अशी होती. परंतु आता अलीकडे कायदे झाल्यामुळे त्यात सुधारणा होत आहे, महिलांची जागृती होत आहे. मात्र तरीही पाहिजे त्या प्रमाणात सुधारणा झालेली नाही. अशाच पद्धतीने याच्यात जलदगतीने सुधारणा होणे आणि या विकासाचा दर हा थोडासा वाढता असणे महत्त्वाचे आहे. आज आपण एवढेच पाहू.